नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवत आहोत बटाट्याची वेफर. हे बघा, हे आहेत इंदुरी बटाटा. हे थोडे लालसर असतात. अशी बटाटी घ्यायची वेफरसाठी. अर्धा किलो बटाटे आहेत. हे आपण अशी सोलून घ्यायची पहिला. आणि हे पाणी घेतलं आहे सोलून. त्या पाण्यात हे आपण बटाटे सोलून घेतले. आता त्याचे काप करून घेऊ. हे स्लायझर आहे, ह्याच्याने स्लाइस करायच्या बटाट्याच्या. हे बघा, पातळ पातळ स्लाइस झाल्यात. हे आता आणि पाण्यात टाकून ठेवायच्या. ह्या अशा पाण्यात टाकून ठेवायच्या करून. या स्लाइस आता आपण 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतल्यात. आता त्यातलं पाणी काढून घ्यायचं. ताटात काढून घेते मी पाणी काढून. आता आपण इथे कपडा, स्वच्छ असा कॉटनचा कपडा अंथरून घेतला आहे. आणि ह्या स्लाइस आहेत, ह्या याच्यावर असे टाकून घेणार, म्हणजे जेणेकरून त्यातलं पाणी निघून जाईल. थोडा वेळ सुकून घ्यायच्या आहेत त्या. सुकून म्हणजे कडक सुकून नाही, फक्त आपलं त्याचा पाणी सुकला पाहिजे वरचा. आणि असे पूर्ण टाकून घेऊया. सुकलं आहे आता बटाट्यांचं स्लाइसचं. आता आपण हे पेल्यात आपण अर्धा पेला पाणी घेतलं आहे. त्याच्यात आता हे अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत वेफर ते टाकण्यासाठी. आणि इथे गॅसवर तेल तापायला ठेवलं आहे. ते मंदच गॅसवर ठेवायचं आहे. तेल जास्त गरम झालं नाही पाहिजे. आता आपण तेलात स्लाइस सोडून देऊ. जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही, मीडियम ठेवायचा. हे बघा, आता वेफर होते आपले. आणि त्या स्टेजवर आपण हे एवढं पाणी, मिठाचं पाणी टाकून द्यायचं, जेणेकरून त्या वेफरला मीठ लागलं पाहिजे. हे बघा, आपली वेफर अशी तळून तयार झाली आहे. आता तिला काढू आपण. हे बघा, आपल्या 4 बटाट्यामध्ये किती सारी वेफर तयार झाली. आणि त्याला तेल पण नाही जास्त लागलं. आणि खुसखुशीत अशी हे बघा वेफर तयार झाली. चला तर मग आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या खायला वेफर बटाट्याची पनवेलला.